जय जवान जय किसान जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आजही आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। तर तो महत्त्वाचा विषय म्हणजे सूर्यफूल शेती। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत फायदेशीर आणि तेल उत्पादनासाठी महत्त्वाचे मानले जाणारे पीक म्हणजे सूर्यफूल शेती। तर मित्रांनो, सूर्यफूल हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून त्याच्या बियांपासून मिळणारे तेल हे आरोग्यासाठी उपयुक्त आणि बाजारातही अत्यंत मागणी असलेलं पीक आहे। चला तर मग सूर्यफूल शेतीचा हा सुवर्ण प्रवास सुरू करूया। तर मित्रांनो, आपण बघणार आहोत सगळ्यात अगोदर की सूर्यफूल पिकाचे महत्त्व। तर मित्रांनो, सूर्यफूल हे एक तेल बिया पीक असून त्यांच्या बियांपासून 40 ते 50% तेल मिळवले जाते। हे तेल कोलेस्ट्रॉल फ्री, हृदयासाठी उपयुक्त आणि स्वयंपाकासाठी उत्तम तेल म्हणून ओळखलं जातं। भारतात मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये सूर्यफूल शेती केली जाते। हे पीक जलद वाढणारे, कमी कालावधीचे आणि कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारे पीक म्हणून ओळखलं जातं। तर मित्रांनो, आपण आता बघणार आहोत की सूर्यफूल शेतीसाठी लागणारं हवामान आणि जमीन कशी असावी। तर मित्रांनो, सूर्यफूल पिकासाठी थोडे उष्ण आणि कोरडे हवामान हे उपयुक्त हवामान मानले जाते। जसे की त्याचं तापमान हे 20 ते 30 अंश डिग्री सेल्सिअस एवढं असावं व पाऊस म्हटलं तर 500 ते 750 मिमी एवढा आवश्यक पाऊस समजला जातो। व सूर्यप्रकाशची बोलायचं म्हटलं तर पूर्ण सूर्यप्रकाश हा आवश्यकच आहे। तसेच जमीन म्हटलं तर मध्यम ते भारी, गाळ मिश्रित, चांगल्या निचऱ्याची जमीन ही योग्य जमीन म्हणून ओळखली जाते। ज्या जमिनीचा pH 6.5 ते 8 एवढा असतो। तसेच मित्रांनो, सूर्यफूल शेती करण्याच्या अगोदर आपल्याला काही मुख्य वाणांची निवड ही योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे। तर इथे आम्ही काही महत्त्वाचे वाण घेऊन आलेलो आहोत। वाण म्हणजेच मित्रांनो, सूर्यफूल वाणांची निवड करताना हंगाम, उत्पादन क्षमता, रोगप्रतिकारक क्षमता आणि तेल टक्का ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। तसेच काही प्रसिद्ध वाणही आपण इथे घेऊन आलेलो आहोत। चला तर मग बघूयात वाण। मित्रांनो, मुख्य वाण म्हणजेच TAS 82 हे लवकर तयार होणारे वाण म्हणून ओळखलं जातं। दुसरं म्हणजेच KBSH 14453 हे उच्च उत्पादनक्षम वाण म्हणून चांगल्या प्रकारे ओळखलं जातं। तसेच मॉडर्न हे पारंपरिक वाण म्हणून ओळखलं जातं। तर DRSH 12 हे रोगप्रतिकारक वाण म्हणून ओळखलं जातं। तसेच मित्रांनो, NSFH 36 145 हे जास्त तेल टक्का असणारं पीक म्हणून ओळखलं जातं। तर मित्रांनो, इथं आपण थोडक्यात काही मुख्य वाणांची ओळख करून घेतलेली आहे। जर तुम्हाला आणखी काही वाण माहीत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि मित्रांनो, आता आपण बघणार आहोत महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच सूर्यफूल शेतीची मशागत आणि पेरणी याबद्दल थोडक्यात। चला तर मग बघूयात। मित्रांनो, या पिकासाठी जमीन खोल नांगरून भुसभुशीत करून घ्यावी। तसेच शेणखत मिसळून जमीन तयार करून घ्यावी। व पेरणीचा कालावधी म्हटलं तर खरीप हंगामात जून ते जुलै, रब्बी हंगाम म्हटलं तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर, तसेच उन्हाळी हंगाम म्हटलं तर जानेवारी ते फेब्रुवारी। अशा प्रकारे तीनही हंगामातील आपण 3 महत्त्वाचे कालावधी बघितले आहेत। जर या योग्य कालावधीत आपण पीक घेतलं तर आपल्याला चांगल्याच प्रकारे नफा मिळू शकतो। तसेच थोडक्यात माहिती म्हटलं पेरणीबद्दल बघायचं तर 2 ओळीमधील अंतर हे 45 ते 60 सेंटीमीटर एवढं ठेवावं व 2 रोपामधील अंतर हे 20 ते 30 सेंटीमीटर एवढं ठेवावं, जेणेकरून पीक चांगल्या पद्धतीने उगवल आणि चांगल्या प्रकारे त्याची वाढही होईल व पीकही चांगल्या प्रकारे धरलं जाईल। व तसेच महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच बियाणांचे प्रमाण, जे की खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजेच मित्रांनो, पेरणीसाठी 8 ते 10 किलो बियाणं प्रति हेक्टरी वापरणं खूप गरजेचं आहे। योग्य बियाणांचे प्रमाण असणं हे पण खूप गरजेचं मानलं जातं। बियाणांना कार्बेंडाझिम किंवा ट्रायकोडर्माने प्रक्रिया केलेलं असावं, जेणेकरून बियाणांना कीड लागणार नाही व चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला भेटेल। तसेच मित्रांनो, खत आणि पाणी व्यवस्थापनाबद्दल बोलायचंच ठरलं तर आपण खत व्यवस्थापन बघूयात। सगळ्यात अगोदर शेणखत म्हटलं तर 5 टन प्रति हेक्टरी वापरावं। युरिया 60 किलो प्रति हेक्टरी असावा। सुपर फॉस्फेट 100 किलो प्रति हेक्टरी वापरावं व म्युरेट ऑफ पोटॅश 40 किलो प्रति हेक्टरी। अशा प्रकारे आपल्याला खत व्यवस्थापन सूर्यफूल शेतीसाठी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं पीक मिळेल व उत्पादन नफा मिळेल।
पाणी व्यवस्थापन म्हटलं मित्रांनो तर पेरणीनंतर लगेच पाण्याची आवश्यकता असते. तसेच नंतर 10 ते 12 दिवसांच्या अंतराने ही पाणी देणं खूप गरजेचं असतं. तसेच मित्रांनो फुलोऱ्याच्या वेळी आणि शेंगा भरण्याच्या वेळी पाणी अत्यावश्यक मानलं जातं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडक्यात खतं आणि पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो आता आपण त्याचबरोबर बघणार आहोत की तण, आंतरपीक आणि आच्छादन याबद्दल थोडक्यात माहिती. तण नियंत्रण म्हटलं मित्रांनो तर पहिल्या 30 दिवसात तण नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं की खुरपणी, निंदणी करणं ही खूप गरजेचं. गरज भासल्यास पेंडिमिथेलिन सारखे तणनाशकही वापरावेत, जेणेकरून लवकरात जास्तीत जास्त तण नियंत्रण पटकन होईल. व जर सूर्यफूल शेतीसोबत आंतरपीक घ्यायचं म्हटलं तर मूग, उडीद, हरभरा, कांदा हे योग्य पीक मानले जातात, जेणेकरून आपल्याला दोन्ही प्रकारचे उत्पादन चांगल्यात चांगलं मिळेल व नफाही चांगल्यात मिळेल. आच्छादन म्हणजेच मल्चिंग जर बद्दल बोलायचं ठरलं तर पाण्याची बचत, तण नियंत्रण आणि मातीची आर्द्रता टिकवण्यासाठी मल्चिंग हे एक महत्त्वाचा व उपयुक्त असा विषय आहे. तसेच मित्रांनो आपण बघणार आहोत की सूर्यफूल शेतीवर काही मुख्यतः पडणारे कीड व रोग व त्यावर असणारे काही नियंत्रण हे. तर प्रमुख कीड जर बघायचं म्हटलं तर कापूस अळी, फुलकिडे, पांढरी माशी अशा प्रकारचे कीड ही आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात बघायला मिळते. आणि रोग म्हटलं तर मित्रांनो डावणी, मिल्ड्यू जे की पानावर पांढरा डाग असतो, अशा प्रकारे आपण त्याला ओळखू शकतो. दुसरं म्हणजेच अल्टरनेरिया करपा हाही प्रमुख रोग सूर्यफुलावर पडण्याची शक्यता असते. आणि तिसरं म्हणजेच रूट रॉट म्हणजेच मुळांची सड होऊ शकते. अशा प्रकारे काही प्रमुख रोग व कीड आहेत जे आपल्याला बघता क्षणी ओळखू येतात व शक्यता असते की हे रोग पडू शकतात. पण त्यावर उपाय म्हणजेच फेरोमोनचे सापळे, जैविक कीटकनाशकांचा वापर, गरज असल्यास रासायनिक फवारणी मर्यादित करावी. तसेच रोगप्रतिकारक वाणांची निवड केलीस तर ते आपल्यासाठी खूप चांगलं राहील. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितले आहेत काही प्रमुख कीड, रोग आणि त्यावर उपाय. तर मित्रांनो आपण बघणार आहोत महत्त्वाचा मुद्दा दुसरा म्हणजेच काढणी, मळणी आणि साठवणूक सूर्यफूल शेतीसाठी कशी असावी. तर मित्रांनो सूर्यफूल पीक हे 80 ते 100 दिवसात तयार होणारं पीक आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तर फुलं वाकलेली आणि पानं सुकलेली दिसल्यावरच काढणी करण्यास सुरुवात करावी. काढणी हाताने किंवा यंत्रणाही करू शकतो, जसं आपल्याला योग्य राहील किंवा जसं आपल्याला फायदेशीर राहील तसं आपण करू शकतो. तर मित्रांनो मळणी करून बिया वेगळ्या कराव्यात. बिया ह्या 10 ते 12% आर्द्रतेपर्यंत वाळवाव्यात, जेणेकरून त्या जास्त काळासाठी आपण साठवणूक करू शकतो व कीड वगैरे लागणार नाही. तर साठवणूक म्हटलं मित्रांनो तर कोरड्या व हवेशीर जागेत करावी, जेणेकरून आपलं सूर्यफूल पिकाला कुठल्या प्रकारची इजा पोहोचणार नाही. तर मित्रांनो तसंच बघायला म्हटलं तर बाजारपेठ आणि नफा याबद्दल आपण थोडक्यात बघणारच आहोत. तर मित्रांनो बाजारपेठ नफा हे तर दिवसांदिवस कमी जास्त होण्यासारखा मुद्दा आहे, तो होऊ शकतो ही मित्रांनो. पण सरासरी बघायला गेलं मित्रांनो तर सूर्यफूल बियांची बाजारात मोठी मागणी आहे. 2025 मध्ये सरासरी म्हटलं दर तरी 5,500 ते 6,500 प्रति क्विंटल एवढा तर भेटला आहे. व उत्पादन म्हटलं मित्रांनो तर 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर असणं गरजेचं आहे किंवा मिळेल जर आपलं योग्य व्यवस्थापन असेल तर. आणि एकूण उत्पादनाचा विषय म्हटलं मित्रांनो तर तो कमी जास्त होऊ शकतो, पण सरासरी बोलायला गेलं तर 70,000 ते 90,000पर्यंत आपण पकडून चालू शकतो. व खर्च म्हटलं मित्रांनो तर 30,000 ते 40,000पर्यंत होऊ शकतो. कधी कधी तो कमी किंवा जास्तही होऊ शकतो. आणि नफा म्हटलं तर मित्रांनो 30,000 ते 50,000 सरासरी प्रति हेक्टर एवढा आपण धरून चालण्यास काही हरकत नाही मित्रांनो. तसेच मित्रांनो आपण थोडक्यात काही उपयोगाचे विक्रीचे पर्यायही बघणार आहोत, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला थोडंसं सोयीस्कर राहील. तर मित्रांनो तसा विषय बोलायचा म्हटलं तर स्थानिक बाजारपेठ, तेल गिरण्या, कृषी उत्पन्न बाजार समिती, थेट ग्राहकापर्यंतही आपण विक्री करू शकतो, जेणेकरून आपल्याला चांगला नफा मिळेल व त्यांनाही स्वच्छ असं उत्पादन भेटेल. तर मित्रांनो आणि दुसरा म्हणजेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मही आपण वापरू शकतो विक्रीसाठी. तर मित्रांनो अशा प्रकारे खूप असे विक्रीचे पर्याय आहेत जे की आपण वापरू शकतो आपल्या सोयीनुसार. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडक्यात आपल्या सूर्यफूल शेतीचा प्रवास बघितलेला आहे. मी तर म्हणेन मित्रांनो सूर्यफूल शेती ही कमी कालावधी, कमी खर्च आणि चांगला नफा देणारी शेती आहे. योग्य वाण, खत व पाणी व्यवस्थापन आणि बाजारपेठेची माहिती असल्यास शेतकरी मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतो.
चला तर मग सूर्यफूल शेती करून आरोग्यदायी तेल आणि आर्थिक स्थैर्य मिळवूया आणि आपल्या देशाचं नाव रोशन करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण थोडक्यात सूर्यफूल शेतीचा प्रवास बघितलेला आहे। जर तुम्हाला हा आमचा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, आपल्या महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। धन्यवाद।